हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि इथे तुम्ही पाहू शकता मी इथं आरीवर्कचं ब्लाऊज करायला घेतलेलं आहे आणि इथं वाजलेले आहेत 12. तर इथे मी सिंगल चेन स्टिच टाकून घेत आहे आणि माझी बऱ्यापैकी कंप्लीट होत आलेली आहे. म्हणजे मी आत्ता जस्ट सुरुवात केली 12 वाजता. तर इथे मी आउटलाईन वगैरे म्हणजे आखून वगैरे घेतलं, मार्किंग करून घेतली ब्लाऊज पीसवर. आणि सहसा मला आरीवर्कचं काम वगैरे करायला संध्याकाळीच वेळ मिळतो, कारण संध्याकाळी मी जरा निवांत असते, दिवसभर ब्लाऊजचे काम असतात. त्यामुळे आरीवर्कचं जरी ब्लाऊज जर आले ऑर्डर तर मला ह्या संध्याकाळीच कंप्लीट करावी लागतात. तर चला इथे ही नीडल वगैरे मी घेतलेली आहे, जी की फॉर्मली चेन स्टिचला वगैरे यूज होते. तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथं बऱ्यापैकी कंप्लीट केलं आहे. चेन स्टिच टाकून घेतली आहे, त्यानंतर मी मण्यांची स्टिच टाकून घेतली आहे आणि माझे मणी संपले होते, त्याच्यामुळं मग मी जरा क्विट केलं ते काम आणि इथे साईडला चेन स्टिच पण टाकून घेतली. त्या चेन स्टिचला हाय हॅलो नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप सारे ब्रायडल ब्लाऊज आलेले आहे. आज डेट आहे 9 एप्रिल. तर मी 2 व्हिडिओ हे करत आहे, कारण मध्ये इतकं काम होतं ना, त्यामुळे मला व्हिडिओ काढायला वेळच मिळाला नाही. खरं तर सांगायचं म्हणजे खूप धावपळ झाली जास्त कामामुळे, काही गोष्टी म्हणजे फॅमिली याच्यामुळं. तर भरपूर असे घरचे पण खूप सारे कामं पडले होते, त्या कामामुळे मला व्हिडिओ नाही घेता आला आणि 2 दिवसाची मी सुट्टीच घेतली होती घरच्या कामांमुळं. तर आता मला इथे मी जसं की त्या दिवशी तुम्हाला सगळे साड्या दाखवल्या होत्या ब्रायडलच्या, तर इथे ब्रायडल लेहंगा पण आलेला आहे. हे पाहिजे इथे ठेवला आहे मी. तर त्या ब्रायडल लेहंग्याचा ना म्हणजे इथून मागेही माझ्याकडे भरपूर ब्रायडल लेहंगे वगैरे आले. तर जिथे ते कॅनची जी बाजू असते ना, ते कॅन बाजूमध्ये टिप बसत नाही आहे, तर तिथं हातशिलाई करावं लागते. ते एक सुद्धा खूप हेक्टिक काम आहे, कारण आपण ओव्हरऑल ब्लाऊज वगैरे सगळं शिवतो, ब्लाऊज वगैरे सगळं व्यवस्थित आपण हे करतो, आपल्याला काहीच वाटत नाही स्टिच वगैरे करायला. पण ज्यावेळेस आहे ना प्रत्येक वेळी हुक लावायची वेळ येते ना, त्यावेळेस खूप कंटाळा येतो. आणि मला माहीत आहे बऱ्याचशा लेडीजला, बऱ्याचशा नाही, जवळजवळ सगळ्याच टेलर काम करणाऱ्या लेडीजला हे माझ्याशी रिलेट नक्की करणार. कारण मला सुद्धा आहे ना, ब्लाऊज तुम्ही दिवसभर कितीही शिवायला सांगा, तुम्ही 8, 9, 10, 12 जितके ब्लाऊज शिवायला सांगतील ना, अक्षरशः रात्रीसुद्धा जर मला ब्लाऊज शिवायला सांगितले ना पहाटेपर्यंत, मला रात्री फक्त पुरेशी 2 तासाची झोप जरी मिळाली ना, तरी मला काहीही वाटत नाही. पण ज्यावेळेस ब्लाऊजला हुक लावायची वारी येते ना, त्यावेळेस खूप कंटाळा येतो. त्यामुळे मी शेजारी आहेत माझ्या फ्रेंड आहे, तर त्यांच्याकडे मी ब्लाऊजची हुक वगैरे लावायला देते. पण कधी कधी काय होतं, त्यांनाही जर बाहेर जावं लागलं काही कामानिमित्त, तर ते ब्लाऊजची हुक वगैरे माझ्यावरच म्हणजे मलाच लावून द्यावे लागतात. तर ते खूप हेक्टिक काम असतं. तर तो एक इग्नोर करायचा विषय नाही आहे, खूप हेक्टिक काम असतं ते खरंच. तर इथे ना आज दिवसभर मी आज म्हणजे 2 दिवसानंतर मी आज शॉप ओपन केलेलं आहे, त्यामुळे इथे ना मी म्हणजे लेहंगा वगैरे आहे. आणि त्या दिवशी मी जसं की ब्रायडलच्या ज्या साड्या दाखवल्या होत्या ना, तर याच्यामध्ये 3 साड्या आहे ॲक्च्युली. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते आणि मी आज कसं काम केलं ते पण दाखवते. इथे ना हे पाहू शकता तुम्ही, हे ब्रायडलचा हळदीचा घागरा आहे, हे मी तुम्हाला दाखवलं होतं. आणि ही एक बॉक्समध्ये साऊथ इंडियन पॅटर्नची जी साडी आहे, तर ही साडी मी व्यवस्थित पिको फॉल वगैरे करून ठेवून दिलेली आहे. बॉक्समध्ये जशी आली होती तशी साडी ठेवून दिली. काय होतं, साडी खूप इकडे तिकडे जर पडली ना, तर त्याचं फिनिशिंग वगैरे जाते, खूप अशी चुरगळ्यासारखी पण होती आणि ते दिसायला आणि पूर्ण मॅनेज करायला अवघड होतं जरा. तर ही एक गठबंधनची नवरीची साडी होती, मी तुम्हाला दाखवली होती. तर सॉरी, व्हिडिओ कंटिन्यू करते कस्टमर आल्यामुळं. तर इथे ना मी हा जो गठबंधनचा जो म्हणजे जी साडी आहे ना, त्या साडीला फक्त पिको करून ठेवला. ॲक्च्युली ती 6 वार साडी आहे, पण ब्रायडलने असं सांगितलं होतं की पार्लरवाली तिला व्यवस्थित 6 वार साडी 9 वार पद्धतीने घालून देणार आहे. तर ही आहे तिची साऊथ इंडियन पॅटर्न म्हणजे लग्न लावायची साडी आहे. तर या साडीचं ब्लाऊज मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे, कारण आजकाल साड्यांमध्ये रेडीमेडच आरीवर्क येतं, हे तुम्हाला बऱ्याच जणींना माहिती असेल. आणि बऱ्याचशा साड्यांना रेडीमेडच आरीवर्क आलेलं आहे. म्हणजे माझ्याकडे सुद्धा जवळजवळ असे खूप सारे ब्लाऊज आलेले आहे, तुम्हाला मी दाखवते. उद्या मी तसे कटिंग करताना दाखवणारच आहे. पण इथे तुम्ही पाहू शकता
माझ्याकडे असे ना जवळजवळ एका नवरीचे तरी ना 5 ते 6 ब्लाऊज आहे. तर ते सगळे आरी वर्कचेच आहेत, रेडीमेड ब्रायडलचेच ब्लाऊज आहे. आणि ते ब्लाऊज तुम्हाला सांगते मी, शिरसगाव इथून म्हणजे वरखेडची जी देवी आहे तिथून आलेले आहे. आणि मी जिथं राहते ते लोकेशन आहे नेवासा. तर नेवाशाला जवळजवळ तिथून ब्लाऊज आलेले आहे माझ्याकडं. म्हणजे खरंच तर स्वामींचे पहिले खूप खूप आभार, कारण त्यांनी आपल्याला जी कला दिली त्या कलेला आपण मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करतोय म्हणून देव आपल्याला कमी पडून देत नाही. तर मी त्या 2 साड्या ॲक्च्युली, तो घागरा जो साईडनं स्टिच करायचा तो, तर हा घागरासुद्धा मी साईडनं स्टिच करून ठेवला आहे. तुम्हाला मी नंतर दाखवेल तो. ही एक हळदीची साडी आहे नवरीची, त्यानंतर ही एक नवरीच्या भाऊजाईची साडी आहे, आणि ही अजून एक साडी आहे गठबंधनची. तर एका साडीला फक्त पिको केला आहे, पण बाकीच्या साड्यांना म्हणजे मी जवळजवळ 4 साड्यांना लाईट गेल्यानंतर फॉल लावून घेतलेले आहे. हातशिलाई म्हणतो आपण त्याला, कारण मी नेहमी घरी संध्याकाळी करते, पण माझ्याकडे ब्लाऊज कटिंग वगैरे काही केलेले नव्हते, त्यामुळे मी इथे साड्यांना हातशिलाई पण करून घेतली लाईट गेल्यामुळे. मी घरी हातशिलाई करते तशी, फक्त खालच्या साईडला पिको करते शॉपमध्ये, पण लाईट गेल्यामुळे माझं तेही काम झालं. मी जवळजवळ 4 ते 5 साड्या केल्या. त्यानंतर हा जो लेहंगा दिसतोय ना, हा मी उलटा ॲक्च्युली पॅक केला आहे बॅगेमध्ये, कारण त्याचं ना काय झालं आहे, आता मी तुम्हाला परत दाखवेल. हा जो लेहंगा आहे ना, हा अनस्टिच लेहंगा आहे, तो ब्रायडलचा लेहंगा. आणि जिथे हा कॅनचा जो कडक कपडा आहे ना, 1 मिनिट तुम्हाला मी दाखवते. हे पहा इथे हा जो कडक कपडा आहे ना, हा जो ब्रायडलचा लेहंगा आहे ना, तर इथे मी थोडासा स्पेस सोडून इथे मी टिप मारून घेतली, जवळजवळ डबल टिप मारली मी खूप. तर त्यानंतर आहे ना, माझी जिथे तो आपण खाली हा जो कडक कपडा येतो ना, आता हा बरंच टेलर लेडीजला माहिती असेल, आपल्या टेलर काम करणाऱ्या महिलांना हा प्रॉब्लेम येतच असेल. तर इथे ना हा जो कडक गॅप येतो ना, हा पोर्शन एवढा, तर याला ना टिप बसतच नाही. तुमची भली कोणती हायस्पीड मशीन असू दे, त्यावर टिप बसत नाही. कदाचित असतील असे काही मशीनवर बसतही असेल, पण माझ्याकडे तरी जेवढे पण ब्रायडल लेहंगे आले ना, त्याला मला टिप मारताच येत नाही. जिथपर्यंत येते इथपर्यंत शक्य होत असेल एवढी मी मारते, पण राहिलेल्या जागेमध्ये मला एवढ्या जागेत हातशिलाईच करावी लागते. त्यामुळे मी हा जो उलटा करून नाही ठेवला, आहे तसाच ठेवून दिला आहे. तर लेहंगा तर फारच सुंदर आहे नवरीचा, खूप छान आहे ब्रायडल लेहंगा. तर हा जो लेहंगा आहे ना, हा लेहंगा मी हातशिलाई करण्यासाठी असंच ठेवला आहे. त्यानंतर आज हेही काम झालं आहे, हातशिलाईचं पिको करून पण झालं आहे. त्याचबरोबर या ज्या तुम्हाला साड्या दिसत आहेत ना, तर इथे मी याच्यामध्ये 2 साड्या टाकलेल्या आहे. तर ह्याही साड्या मी पिको खालची साईड आणि एक साईडला पिको करून 2 साड्या घेतलेल्या आहे. त्यानंतर या साड्या सगळ्या मी आज खालच्या बाजूने पिको केलेल्या आहे. आणि जवळजवळ या 10 साड्या आहेत या सगळ्या. आणि याच्यामध्ये ज्या आहेत या 2 साड्या आहेत, जवळजवळ मी 12 साड्यांना पिको केलेले आहे. आणि एका साईडने आणि खालच्या साईडने पिको करून हे घरी हातशिलाईला घेणार आहे. आणि इकडे जे तुम्हाला दिसतंय ना, तर याही साड्यांना आजच पिको करून लाईट गेल्यामुळे फॉल लावून झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ मी 17 साड्यांना पिको फॉल आज करून घेतलेले आहे. आणि याला मी घरी हातशिलाई करणार आहे. तर आज संध्याकाळी म्हणजे मला ह्या साड्यांना हातशिलाई करावी लागेल, कारण 21 तारखेचे ब्रायडल ब्लाऊजचे आलेले आहे. तर ते ब्रायडल ब्लाऊज मला आजच कंप्लीट करायचे आहेत. आणि मी लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे ब्रायडल ब्लाऊज कंप्लीट करायचा, कारण मला इथून पुढे खूप सारे ब्लाऊज आहेत शिवायला. तर इथे तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये सुद्धा हे सारे जे आहे ते ब्लाऊजच आहे. त्यातले एक ब्लाऊज जे आहे ते नवरीचं मला आरी वर्क करायचं आहे. मला तेही ब्लाऊज लवकरात लवकर करायचं आहे. ते आरी वर्कचं जे ब्लाऊज आहे ते हेच आहे जे तुम्हाला मी गठबंधनची साडी दाखवली त्यावर. तर ह्या ब्लाऊजला मला आरी वर्क लवकरात लवकर करायचं आहे. आणि ते जे लग्न आहे ते 5 तारखेचं आहे, पण तरीही मला त्याचं लवकर आरी वर्क करायचं, कारण पुढच्या महिन्यामध्ये मी एक क्लास जॉईन करणार आहे, जो की माझा सरप्राईज आहे. ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल, ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू करेल. आणि हे जे ब्लाऊज आहेत तर हे सगळे ब्लाऊज जवळजवळ हे 9 ते 10 ब्लाऊज आहेत, हे मी तुम्हाला उद्या नक्की दाखवेल. तर हे ब्लाऊज मला कटिंग करून स्टिच करायचे आहेत. आज मी घरी कटिंग करायला नेलेही असते, पण आज साड्यांना आहे फॉल हातशिलाई वगैरे, त्यामुळं शक्य होणार नाही. आणि इतकं वजन कसं न्यायचं, त्यामुळं पाहूयात. आज फक्त हातशिलाईच करेल. उद्या आल्यानंतर इथे काही 3 ते 4 ब्लाऊज कटिंग करून ते पूर्ण शिवून घेईल, कारण हे ब्लाऊज मला लवकरात लवकर देणं आहे. त्यानंतर इथे खाली जे दिसत आहेत ना,
तर हे दोनही जे कप्प्यामध्ये जे आहेत ब्लाऊज ते तुम्हाला दाखवते. ते हे सगळे ब्लाऊज मला स्टिच करायचे आहे लवकरात लवकर. कारण जर मी पुढच्या महिन्यामध्ये जर क्लासेस जॉईन करणार आहे तर ते कोणते आहे तुम्हाला मी सांगेलच त्यावेळी. पण हे जे ब्लाऊज आहेत हे मला लवकरात लवकर या महिन्यातच कंप्लीट करून टाकायचे आहेत. तर चला, अजूनही जर काम चालू राहिलं आणि भरपूर सारे ब्लाऊज येतच असतात तर लग्नसराईमुळं खूप सारे ब्लाऊज असतात आणि लग्नसराईमुळे खूप सारे ब्लाऊज स्टिच करायला येतातच. तर हे काम लवकरात लवकर उरकून घ्यायचं आहे. कारण घरच्या कामामुळं माझे ऑलरेडी 2 दिवस नाही मला जमलं, वेळ मिळाला. कधी कधी असं वाटतं की पूर्ण वेळ इथं द्यावा की घरी द्यावा. कारण आपण ज्यावेळेस नेहमी शॉपमध्ये ज्याचं म्हणजे शॉप बुटीक वगैरे आहे बऱ्याच लेडीजचं असेलही, तर त्यांना घरी लक्ष द्यावे की इथं लक्ष द्यावं हेच कळत नाही. कुठे जाळ्या वगैरे म्हणा, हे महिन्यातून 1-2 वेळा जरी नाही जमलं तरी 1 वेळा तरी शक्य झालं पाहिजे. आणि मला जर पूर्ण घर एनी टाईम म्हणजे पाहिलं माझं घर त्यावेळेस मला घर स्वच्छच आवडतं. अजिबात म्हणजे पसारा आवडत नाही. भलेही माझा इथे सुद्धा जर तुम्ही माझा पसारा जर पाहिला ना तर कधीही माझ्या शॉपमध्ये तुम्हाला पसारा दिसणार नाही. उलट तुम्हाला दिसतंही नाही सगळं हे कटलरी वगैरे. तर ज्यावेळेस मी इथे शॉप टाकली होती 2 वर्षापूर्वी दसऱ्याला, तर त्यावेळी मला असं वाटलं होतं की हे काही आणि त्याला जोडधंदा काही म्हणून मी ते कटलरी वगैरे विकण्यासाठी ठेवली होती. पण आता सध्या असं होतं आहे की खूप साऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहे आणि खूप साऱ्या लेडीज मला क्लाससाठी विचारतायत. तर इथे क्लास घेण्यासाठी मला पुरेशी जागा पण नाही आहे आणि भरपूर सारे लेडीज अशा आहेत त्यांना क्लास करायची इच्छा आहे. तर माझी ही इच्छा होती त्यांना शिकवण्याची, पण ते काही शक्य होणार नाही की त्यावेळी जर फक्त ब्लाऊजचंच आपण चालू केलं असतं तर असं नाही की तर यातून मी काही इन्कम मिळवली नाही. खूप सारं मी त्याच्यातून परवडतं मला ते सुद्धा. कारण हे जर वगैरे तर याच्यातून वेळ काढून म्हणा किंवा याच्यातून हे काम करता करता मी त्याही गोष्टी भरपूरपैकी मॅनेज करत होते. आणि ब्लाऊज अगदी शिवता शिवता उठावंही लागायचं. मुलगी असल्यानंतर माझी तेजू ज्यावेळेस दुकानात असते त्यावेळेस ती सगळे हे मी ब्लाऊज जरी शिवत असले तरी ती या बाकीच्या गोष्टीही मॅनेज करते. आणि व्यवहारात तशी ती खूप हुशार आहे, शार्प आहे आणि खूप शार्प माइंडेड आहे ती. तर तिची मला मदत होतेच अर्थातच. पण आता असं वाटायला लागलं की जर हे जरा 1-3-4 महिने ॲडजस्ट करून आपल्याला ब्लाऊज वगैरेचे क्लास घेता आले असते. पण आता मला जागा अपुरी पडते, कामाचा मला कंटाळा नाही आहे. मी जसं की सांगितलं ना आधी की आधीच्या ज्या क्लिपमध्ये मी तुम्हाला सांगितले की मला कोणत्याही कामाचा कधीच कंटाळा येत नाही. मी एनी टाईम मी खूप म्हणजे एक एनर्जी घेऊनच हे असते आणि कामाचा मी कधीच कंटाळा करत नाही. आणि पुढच्या महिन्यामध्ये मी कोणते क्लासेस जॉईन करणार आहे हेही तुमच्याशी शेअर करेल. तर चला, आजच्या व्हिडिओला इथेच एंड करूया आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभरात्री. Thank you. Keep watching and subscribe my YouTube channel. Press the bell icon. म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की येतील. सर चला, थँक्यू शुभरात्री. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.